कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड तालुक्यातील दहिवाड, मांगरुण, वाकी आणि परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उद्योगधंद्यांवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत। गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थेट परमिट निलंबित किंवा रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले असून याच पार्श्वभूमीवर महाड तालुक्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। या भागात बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे वारंवार करण्यात आल्या होत्या। त्यानंतर महाडचे तहसीलदार महेश सितोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता अनधिकृत उद्योगधंदे आणि संशयास्पद हालचाली आढळून आल्या। शासनाचा महसूल बुडू नये आणि अवैध वाहतूक रोखता यावी यासाठी दहिवाड गावाच्या हद्दीतील बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। मात्र या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा अज्ञात व्यक्तीने उलटा केल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। कॅमेरा उलटा कसा झाला आणि कोणी केला हा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे।